मंत्रालयाच्या परिसरात छगन भुजबळ सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत। छगन भुजबळ हे सुद्धा अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत का? काय घडतंय या भेटी दरम्यान? साधारणपणे माणिकराव कोकाटे गेल्यानंतर अर्ध्या तासा लगेचच छगन भुजबळ म्हणजे अर्ध्या तासापूर्वी छगन भुजबळ देखील आतमध्ये अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। खरं तर ही प्री कॅबिनेटची वेळ असते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे जे मंत्री आहेत ते आता हळूहळू अजित पवारांच्या दालनात येतील। या ठिकाणी मात्र महत्त्वाची भेट ही आहे, ही माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यातली आहे। सध्या या बैठकीतल्या काही अपडेट्स आपल्या हाती येत आहेत। अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये साधारणपणे अर्ध्या तासापासूनची ही मीटिंग जी आहे ती सुरू आहे। या मीटिंगमध्ये अजित पवारांनी कोकाटेंवर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अनेक वेळा माणिकराव कोकाटे यांची जी वक्तव्य आहेत ती पक्षासाठी अडचणीची ठरलेत, किंबहुना महाराष्ट्रामध्ये पक्षाची प्रचंड प्रमाणात बदनामी जी आहे ती आपल्या वक्तव्यांमुळे झाली आहे, अशा पद्धतीची एक माहिती हाती येताना आपल्याला पाहायला मिळते। अजित पवारांना एकंदरीतच माणिकराव कोकाटेंचे कान टोचल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आता माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात काय निर्णय अजित पवार घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातला एक महत्त्वाचा चेहरा छगन भुजबळ आहेत, त्यामुळं त्यांच्याशी अजित पवार काही चर्चा करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाशिक जिल्ह्यातले आणखीन एक मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील अजित पवारांच्या भेटीसाठी आले होते, मात्र ते काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून निघून गेलेत। छगन भुजबळ मात्र या ठिकाणी आहेत। खरं तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांचा संघर्ष आपण अनेक वेळा पाहिलेला आहे, किंबहुना छगन भुजबळ यांना ज्यावेळेस अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यावेळेस माणिकराव कोकाटे हे असं नेतृत्व होतं जे सातत्यानं छगन भुजबळ यांच्यावर बोलत होतं। त्यामुळे आता ते या भेटींच्या निमित्तानं अजित पवारांना भेटायला येणं हे एक महत्त्वाची बाब आहे। अजित पवार त्यांच्याशी चर्चा करतायत का, त्यांचं देखील मत जाणून घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही क्षणांमध्येच माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय आपल्या हाती येईल। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात स्वतः अजित पवार बोलणार आहेत। ते प्री कॅबिनेटला जाण्यापूर्वीच कदाचित माध्यमांशी संवाद साधू शकतात। बरोबर आहे। त्यामुळे आता या घडामोडींना वेग आलेला आहे। या बैठकीनंतर नेमकं काय होतं या संदर्भातले अपडेट निलेश तुझ्याकडून जाणून घ्यायचे। तुला विनंती आहे तू सोबत राहा। एक छोटासा ब्रेक घेण्याची बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे। बातमीवर आपण कायम असू, अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा एबीपी माझा।